नमस्कार मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 5,30,045 शेतकऱ्यांना 535,65,64,893 रुपयाची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2,54,62,970 रुपये शेतकऱ्यांना मिळाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. विभागाने शेतकऱ्याचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित शेतकऱ्याची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले. मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये डीबीटीद्वारे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात आले असेही ते म्हणाले. तर नगर जिल्ह्यातील 2,54,00,000 रुपये, यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5,65,55,735 रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4,43,98,642 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी 2,0975 शेतकऱ्यांना 2,54,65,970 रुपये, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 483 शेतकऱ्यांना 46,83,551 रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 17 शेतकऱ्यांना 2,78,465 रुपये दिले. तर पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,16,094 रुपये दिले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,013 शेतकऱ्यांना 4,25,04,278 रुपये दिले. तर सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांना 52,12,803 रुपये, तर पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,489 रुपये आणि सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,376 रुपये मदतीचा यामध्ये समावेश आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.